brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. आता हा घातपाताचं जे काही दृष्टिकोन आहे एक तुम्ही समजून घ्या. म्हणजे लोकांना प्रश्न पडलेला आहे, ह्याच्यात खरंच राजकारण असेल तर जे काही विलिनीकरणाची चर्चा ही सुरू होती त्याच्यामध्ये दादांमध्ये आमच्यामध्ये काय चर्चा झाली हे आम्हालाच माहिती. याच्यामध्ये एक चर्चा अशी असू शकते की आम्ही एनडीए बरोबर सत्तेत जाणार, आम्ही म्हणजे आमचा पक्ष, आणि ही गोष्ट काही लोकांना आवडत नसावी. नाही तर दुसरा जो सिनारिओ आहे, दृष्टिकोन आहे की दादाच एनडीएमध्ये राहणार नाहीत, दादाच एनडीएतून बाहेर निघतील आणि रस्त्यावरची सामान्य लोकांची साठीची लढाई आमच्यावर लढतील, आणि हा दृष्टिकोन एका गटाला आवडला नसावा. त्यामुळे ह्याच्यामध्ये जर राजकारण असेल आणि ह्याला जर घातपात असं आपल्याला म्हणावं लागेल आणि राजकारण आणायचं असेल तर या दोन दृष्टिकोनापैकी एक दृष्टिकोन कुठला तरी असावा, आणि त्या दृष्टिकोनाला पाठिंबा देणारा एक जो गट आहे तो याच्या मागे असू शकतो असंही आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येईल. पण एक अजून जाता जाता एक सर्वात महत्वाची गोष्ट आहे की कदाचित जे जिल्हा परिषद पंचायत समितीचे अजितदादांच्या पक्षातले जे कुठले उमेदवार आहेत त्यांना हा मुद्दा कळेल. जेव्हा नगर परिषदचं इलेक्शन झालं होतं, नगर पंचायतचं इलेक्शन झालं होतं, महानगरपालिकेचं इलेक्शन झालं होतं, तेव्हा दादा सगळ्या गोष्टीचं नियोजन त्या ठिकाणी बघत होते. आजच्या राजकारणामध्ये काम करत असताना, इलेक्शन लढत असताना आपल्याला कशाची जरूरत असते तर आपल्याला मार्गदर्शक प्रमाणपत्र आणि कागदांची जरूरत असते. मार्गदर्शक कागद हे काय असतात हे कधीतरी मी नंतर त्या ठिकाणी आपल्याला सांगेल. पण एखादं मोठं इलेक्शन असेल तर मार्गदर्शक कागद हे जास्त लागतात, छोटं इलेक्शन असेल तर कमी लागतात. पण दादांचा हा अपघात होण्यापूर्वी सगळं नियोजन हे दादा करायचे, पण त्या कागदांचं मार्गदर्शक जे कागद आहेत त्याचं डिस्ट्रीब्युशन हे दुसरा कुठला तरी नेता करायचा. 28 तारखेला असंही आम्हाला कळतंय, आता कळतंय म्हणून आम्ही सांगतोय की या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या इलेक्शनचं या मार्गदर्शक कागदांचं योग्य असं नियोजन त्या ठिकाणी झालं होतं, आणि निर्णय असा झाला होता 200 पट ताकद या मार्गदर्शक कागदांच्या माध्यमातून इथं लावली जाणार. सगळं ठरलं, सगळं झालं. दुर्दैवाने 28 ची घटना त्या ठिकाणी घडली, आणि आम्हाला असं कळतंय की दादा नसताना या 200 पट ताकद जी लावली जाणार होती मार्गदर्शक कागदाच्या माध्यमातून, फक्त 50 पटच ताकद त्याच्यामध्ये लावली. 150 पट ताकद कमी लावल्यामुळे सुद्धा ते जे उमेदवार आहेत ते कुठेतरी काही गोष्टींच्या बाबतीत कमकुवत पडले आणि एकटे पडले दादा नसताना, अशी ती चर्चा आहे. त्यामुळे 150 पट ताकद का कमी लावली आणि कुणी लावली ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी खोलात जावं लागेल. असे अनेक आहेत, आणि मी काय राजकारण करतो असं नाही. आजपर्यंत राजकारण करत असलो असतो, जे जे बोललो ते खोटं निघालं असतं,